कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे कुंडली कवरद्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई माते की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय माते की जय अपने अपने गुरु की जय अपने अपने माता पिता की जय छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की वंदे वंदे भारत माता की भारत माता की जय हरी सर्वांना भावार्थ दीपिका अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील 22 क्रमांकाचा श्लोक अनन्य श्रद्धी यत्तोमा ये जना प्रयुक्तासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहं मेहम. त्याच्या खालील ओव्या त्याच्या अगोदरची एक ओवी आहे मनोनी मज एके विन हे त्रयी धर्म आकरण आता माते जानोनी काही नेने तू सुखिया होसी. आणि त्याच्या खालील ओवी आहेत पै सर्व भावेसी उखिते जे गोपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेने तैसा मी वाचुनी काही अनिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिनेया ठेविले. ऐसे अनन्य गतीचे चित्ते चिंतित असे माते जे उपासिती तयाते मीची सेवी ते एक वटुनिया जिये क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षाची जीवे पक्षिणी जिये. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास केला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला विसरू कसा मी नारायण पादुकेला विसरू कसा मी रोहिदास पादुकेला
विसरू कसा मी ज्ञानोबा पादुकेला. आज 15वड्यातील एकादशी आणि आजची एकादशी कुठली? अमलकी एकादशी. आणि त्या निमित्ताने मज पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा. वास्तविक पाहता मी कोणी प्रवचनकार नाहीये. सेवके सांगितलेले काम ते मी तुपन कामाने या उक्तीप्रमाणे माझ्याकडे ही मंडळाने सेवा दिलेली आहे. आणि सेवा करण्याचा मी एक काम करत आहे. कारण सेवेलागी सेवक झालो आणि तुमच्या लागोलो निज चरणा या उक्तीप्रमाणे फक्त सांगावं यांनी आणि आपण ती सेवा करावी. मालकाने काम सांगावं. नारायण बाबा नेहमी सांगतात, मालकाने जसं काम सांगावं आणि सेवकांनी ते नोकरानी ते गप गुमान करावं या उक्तीप्रमाणे ही सेवा करण्याची संधी माझ्या सारख्या बालकाला मिळालेली आहे. म्हणून या मंडळाचे पहिले वास्तविक आभार मानतो. कारण सकळांसी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बस हा मार्ग जो आहे ना, शाश्वत खरा मार्ग माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबांच्या माध्यमातून इथपर्यंत आला. आणि म्हणून एक कळाला का सकळांशी येते आहे अधिकार. नाहीतर आजपर्यंत असंच ऐकत चाललेलं आणि असंच बघत चाललेलं की बाबा ठराविक माणसांना, ठराविक लोकांनाच फक्त अधिकार किंवा इथे बसण्याची संधी मिळत होती. पण बाबांनी ते खंडन केलेलं आहे. माझ्या माऊलींनी खंडन केलेलं आहे आणि प्रत्येकाला इथे बसण्याचा अधिकार दिलेला आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. कुठल्याही प्रकारची चिंता, कुठल्याही प्रकारचं आशा न बाळगता फक्त या तुम्ही इकडे. मग एकदा खटनट यावे आणि शुद्ध होऊनी जावे. चोखा दवंडी पिठे चोखा मेळा. फक्त काय व्हायचंय तर शुद्ध व्हावे. शुद्ध ज्याचा भाव आणि दुरी नाही देव त्याला. बघा, भाव एकदा शुद्ध झाला ना, आणि तो भाव कुठे शुद्ध होईल तर फक्त या संतांच्या मांदियाळीमध्येच तो भाव शुद्ध होतो. कारण देव कशाचा आहे? देव भावाचा आणि हाची दुष्काळ तयाला. देव भावाचा नाही कोणाच्या बापाचा. म्हणून फक्त इथे काय पाहिजे तर एक अनन्य भाव पाहिजे. आणि ओवी अध्याय 9 मध्ये तेच सांगितले की अनन्य भावाने जो माझ्यापर्यंत मला शरण येईल ना, मग त्याचं काय होईल? त्याचं सगळं मी करेल. देव म्हणतोय. कोण म्हणतायत? तर श्रीकृष्ण भगवंत सांगतात. कोणाला सांगतायत? तर अर्जुनाला सांगतायत. जरी अर्जुनाला सांगतायत की तू फक्त काय कर, तू मन हे मीची करी आणि माझिया भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. फक्त मला येऊन नमस्कार कर, मला भज. अरे म्या बोलविल्या वेदू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. अरे जगाशी चालविता मीची एकू. मी एकटाच आहे. बाकी इतरत्र भटकूच नको. सैरा वैरा इकडे धावूच नको. फक्त एकदा इकडे ये. म्हणून बाबा नेहमी घेतात ऐसियाचा पदर धरा. अरे जेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. साधू संतांचा एकदा कासरा पकडला ना, मग कशाचीही चिंता करायची गरजच नाही. एकदा का साधू संतांच्या मांडियाळीमध्ये येऊन बसले, अर्थाक्षण घडता संतांची संगती. तेने होय शांती महद पापा. अरे सगळे पाप तुमचे धुवून जातील. फक्त साधूंच्या मांदियाळीमध्ये येऊन बसा. आणि तेच होत नाही माय बापांनो. या जड जीवाला ना हेच कठीण आहे. एकदा का त्याने निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. फक्त तो निश्चय केला पाहिजे.
म्हणून सांगितले की सत विवेक बुद्धी त्याला अवगत झाली पाहिजे. बुद्धी प्रत्येकाला आहे, मनुष्य प्राण्याला, नवे प्राण्यांना सुद्धा बुद्धी आहे, पण त्यांना तो विचार नाही. बुद्धी तर सगळ्यांना आहे, प्रत्येक जण आपापला संसार थाटतायत, पशु प्राण्यांपासून तर माणसापर्यंत. मग बुद्धी नाहीये का? बघा तो चिमण्या पण कसे घरटी बांधतात मस्त, बघा एकदा निरीक्षण करा. सुगरण कशी ती घरट बांधते. हा तिच्या आपल्या सहवासी जो कोण आहे, तिचा प्रियसी, त्याच्यासाठी ते हजार, तो पक्षी, नर पक्षी काय करतो, 1000 घरटी बांधतो सुगरण पक्षी. का आणि मग ती त्याची धर्मपत्नी ते बघून जाते आणि मग ती चॉईस करते आणि त्याच्यामध्ये निवांत राहतात. म्हणजे एवढा अट्टास आहे, एवढी बुद्धी आहे प्रत्येक जीवाला, पण चांगला विचार. म्हणून सांगितले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराज सकळ सिद्धी. फक्त बुद्धी कुठे लावायची आहे, तर माझ्या भगवंताच्या ठिकाणी बुद्धी लावायची. विचार कुठे करायचा आहे, तर माझ्या भगवंताचा विचार करायचा आहे. हा नरदेह दिलाय ना तुम्हाला, कशासाठी भेटलाय? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देव हो म्हणती ते देवची होती, तरी कान धरावा चित्ती. पण चित्तात देव नाहीये भाई बाप्पांनो, चित्तात संसार भरलेला आहे, संसार दडलेला आहे चित्तामध्ये. म्हणून ही सगळी गफलत चाललेली आहे. हा माझा, हा माझा, हे माझं, हे सगळं दिसतंय, हे माझं, ही बायको माझी, पोरा माझी, आई माझी, बाप माझा. अरे जो आहे ना खरा, त्याला जाण. साधू संत सांगून गेले, अरे तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. जागा चुकलाय माय बाप्पांनो. आम्ही शोधतोय इकडे तर इकडे. कुठे शोधतोय? काशीला जातोय, मथुरेला जातोय, नवे तीर्थाटन करतोय. जाऊ नये या मताचा मी नाहीये, पण पहिले तुमच्या मधला भगवंत जाणून घ्या. माऊली ज्ञानोबा सांगतात ते, मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. अरे मी कोण आहे, आलास कोठुनिया, जाशील कवणारे ठाया, हे घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया. हे सगळं दिसतंय ना, हे लटकय, हे माया आहे. हे मायावशी दिसतंय सगळं, खरं वाटतंय, पण हे सगळं खोटं आहे माय बापांनो. प्रत्येक जण जन्माला आलाय ना, प्रत्येकाला मरायचं आहे. जन्माला आलाय म्हणजे मोकळा झाला का हो? नाही माय बापांनो, त्याच्या मागे संकट लागली, मरणाचं मोठं दुःख लागलं माय बापांनो. आणि हे दुःख जर जावं असं वाटत असेल ना, तर फक्त आणि फक्त साधू संतांचा मार्ग पत्करावा लागेल. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा. वैष्णवांचा सांगितलंय, वैष्णवच व्हावं लागेल. आम्ही इतरत्र पंथामध्ये गेलो ना, तर उद्धार होणार नाही, पुण्याचा संचय होईल. तीर्थाटनाला गेल्यानंतर, पैसा अडका दान केल्यानंतर, साधू संतांना जेवण दिल्यानंतर, किंवा इतरत्र अजून सत्कर्म केल्यानंतर काय होईल, तर पुण्याचा संचय होईल. पुण्याने काय होईल, तर इंद्राची, स्वर्गाची प्राप्ती होईल. पण ते क्षणिकच सांगितलंय. पुण्याने काय होईल ते क्षणिक सांगितलंय, क्षणिक. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुन्हा या मृत्यू लोकात, अरे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने आनंदे गाऊ गीती. बघा, जे स्वर्गाचं वैभव आज उपभोगतायत ना, त्यांची पण इच्छा काय आहे, तर या मृत्यू लोकामध्ये यायचंय त्यांना. पण त्यांची अडकून बसलेत, अमरत्व पत्करलं ना.
अडकून बसलेत माझ्या बाप्पांनो, आणि तुम्हा आम्हाला हा सहज सहज भेटलाय. काक टाळी न्यायाप्रमाणे आपल्याला हा सहज भेटलाय. पाप पुण्य समान समी, अरे तरीच पाविजे कर्मभूमी. भरत खंडी नरदेह प्राप्ती, ही तर परम भाग्याची संपत्ती. आज सांगायचं विशेष म्हणजे आज आपल्या मराठी भाषेचा दिवस, नाही का? आणि माझ्या माऊलींनी ही ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका मराठीमध्ये सांगितली. किती आपल्यावर उपकार केले, उपकार सांगू मी काय, बाप न करी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी. माझ्या मराठीची नगरी, अरे ब्रह्म विद्येचा सुखाळ करी, घेणे देणे सुखची वरी, होऊ दे या जगा. कुठलं सुख? तर फक्त आणि फक्त भगवंत. भगवंत हा सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. असा जो भगवंत आहे ते सुख माझ्या ज्ञानोबा माऊलींनी सांगावं आणि अवतार घ्यावा. कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. बुडते हे जन न देखवे डोळा, आणि येत असे कळवळा म्हणून या. फक्त हे जन बुडत आहे आणि हे भगवंत आहे माझ्या साधू संतांना. अरे घेईन मी जन्म याच साठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावया. ही साधू संतांची भाषा आहे. साधू संतांनं अट्टासाने शपथ घेतलेली आहे, मी फक्त जन्माला येईल ना तर याच्यासाठीच येईल. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे ना, बाकी काहीच नाही. माझ्या श्रीपाद बाबा कशासाठी आले हो? विश्वंभराचा अवतार, अवतार विश्वंभराचा अवतार, सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास. विश्वात्मक देव दावियेला, विश्वात्मक देव दावियेला. तेणे जीव सुखावला, तेणे जीव सुखावला. विश्वात्मक देव दावियेला, विश्वात्मक देव दावियेला. फक्त याच्यासाठी येतात तो साधू संत, पण आपल्याला या जीवाला कळत नाही. खरंच आपण भाग्यवान आहोत, आपल्या जीवनामध्ये हा महात्मा आला. माझ्या वडिलांची मी रासिका देवा, आणि तुझी चरण सेवा पांडुरंग. हा पांडुरंग भगवंत कृपाळू आहे, दयाळू आहे. कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे देवत. कुठला वडील हो? जगी ऐसा बाप व्हावा, आणि त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. असा बाप असावा. आणि काय झालं? आपल्या अख्ख्या कुळाचा उद्धार केला माय बापांनो. श्रीपादा रामदासा उतरले जगताराया, श्रीपादा रामदासा उतरले जगताराया. श्रीपादा रामदासा उतरले जगताराया, श्रीपादा रामदासा उतरले जगताराया. अवतरले जगताराया, अवतरले जगताराया, अवतरले जगताराया, अवतरले
अवतरले जगताराया नारायणा रोहिदासा अवतरले जगताराया नारायणा रोहिदासा अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया श्रीपादा रामदासा अवतरले जगताराया श्रीपादा रामदासा अवतरले जगताराया. बघा कशासाठी, तर फक्त हा जड जीव कसा तरून जाईल, याला त्या भगवंतापर्यंत कसा पोहोचेल, भगवंताची प्राप्ती नवे नवे, हा भगवंत स्वरूपच आहे. मम वंशे जीवलोके जीव भूत्वा सनातना मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थान करिच्छति. हा कुठला आहे, कुठून आलाय, तर भगवंतापासून आला. माझे श्रीपाद बाबा दृष्टांत द्यायचे. जो पाऊस येतो ना, हा कुठून आला हो, तुमच्या दारामध्ये जो पडतो, तो येतोय, तो पाऊस हा कुठून आला, तर समुद्रातून आला. नाही का, समुद्रामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्या वरती जाऊन काय होतात, तर ढग होतात आणि ढगांना थंडगार हवा लागल्यानंतर त्याच्यावर घर्षण झाल्यानंतर काय होतं, पाणी स्वरूपामध्ये पाऊस पडतो आणि तोच पाऊस तुमच्या दारामध्ये येतो. म्हणजे काय आला, तर साक्षात समुद्रच आला ना तुमच्यामध्ये. बाबा माझ्या अधिष्ठानावर बोलायचे. इथे जे बसलेले आहेत माझे वडीलधारी सगळी, यांनी जो कुर्ता टोपी पायजमा धोतर जे नेसले, याच्यामध्ये अधिष्ठान काय आहे, तर कापूस अधिष्ठान आहे. इथे आई बहिणी बसलेल्या आहेत, यांनी जे साडी परिधान केले, याच्यामध्ये अधिष्ठान काय आहे, तर कापूस अधिष्ठान आहे. हे जे दिसतंय याचा अधिष्ठान काय आहे, तर लोखंड अधिष्ठान आहे. तुम्ही घातलेल्या गळ्यामध्ये सोनं आहे, चैन घातलेली, अंगठी घातलेली, याचा अधिष्ठान काय आहे, तर सोनं आहे. मग तसं सगळीकडे सर्व व्यापक असा भगवंत आहे आणि हा भगवंत जाणण्यासाठी तुमचा आमचा जन्म झालेला आहे. फक्त याच्यासाठीच हे दिलेले आहेत ना आपल्याला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, आणि तेने तू जोडशील नारायण नासे जीवपन भवरोग. अरे कुठलाही रोग असू दे तो जाईल. भवरोग सांगितलाय. भवरोग म्हणजे काय, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्माव यावे आणि किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठूसी. अरे गत्यंतरच नाही. जोपर्यंत शरणागती पत्करत नाही ना, तोपर्यंत तुमचे येरझान चालूच राहणार. ती खंडन होण्याचा मार्ग म्हणजे माझ्या साधू संतांनी दाखवलेली वाट. मार्ग दाऊने गेले आधी दया निधी संतते, आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अरे कुठल्याही प्रकारचा गुंता त्या जीवाला येत नाही. म्हणून फक्त काय करा, तर शरणागती. म्हणून एका ठिकाणी माऊलींनी सांगितलंय, जो मज होय अनन्य शरण, अरे त्याचेच निवारीन मी जन्म मरण, या लागे शरणागत शरण मीची एकू. फक्त शरण झालं पाहिजे. आणि आताच्या पिढीला किंवा आता हे जग आहे ना, हे शरणागती पत्करत नाहीयेत माय बाप्पांनो. अहंकार झालेला आहे. अहंकार नाडीला आणि तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार सारीला तुका म्हणे देव झाला. मग देव व्हायचा मार्ग आहे सोपा मार्ग. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आणि शहाणा तो धनी घेतो येथे. न लगती सायास जावे वनंतरा, आणि सुखे येतो घरा नारायण. कुठलं घर, 4 बेडरूमचं
काय 1 एकरामध्ये बांधलेला बंगला कुठलं घर, काय 1 BHK 2 BHK 4 BHK. आता सगळीकडे कमीच पडते जागा माणसाला, नाही का? पण कुठलं घर सांगितलंय? हे 3.5 हाताचं सुंदर असा भेटलेला आहे ना, हे याच्यामध्ये भगवंत नांदतोय, नवे नवे याच्यामध्येच आहे. फक्त त्याला जाणायचं आहे. आणि जाणण्याची रीत माझ्या साधू संतांच्या हातात आहे. तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या. म्हणून फक्त साधू संत, एकदा का तुमच्या जीवनामध्ये साधू संत ही गोष्ट आली ना, की मग बघा उद्धार झाल्याशिवाय गत्यंतर नाही. पण साधू कसा असावा? क्षत्रिय, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ, ज्याला ब्रह्मतत्वाचं ज्ञान असावं, त्याला शास्त्राचं ज्ञान असावं. आणि सतत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, आणि तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आज टीव्ही मध्ये आम्ही कीर्तन प्रवचन आम्ही सगळे बघतोय. पंडित आहेत, शास्त्रीय आहेत, पदव्या घेतलेल्या आहेत. पण मला सांगाव, मळका कपडा धारण केलेला एखादा सामान्य व्यक्ती जर त्यांना बिलगला तर घेतील का बिलगून? शरण घेतील? अरे कपडे खराब होतील यांचे. स्वतःला पांडित्य समजतात, स्वतःला शास्त्री समजतात नाही लोक. पण माझ्या बाबांनी कसा पण ये रे बाबा, खटनट या, कसा जसा असेल ना तसा ये. फक्त तू शरण आलास ना तिथे जिंकलास. फक्त शरणागती पत्करली, मला माळ घालायची आहे बस. हा एकदा का अनन्य विचार केला ना, एकदा का विचार केला की मला देवाशी एक रूप व्हायचंय, मला देवाचा अनुभव घ्यायचा आहे, नवे नवे मला देव जाणायचंय, मला देव व्हायचंय, ही एकदा सच विवेक बुद्धीमध्ये एकदा का ट्यूब लागली की मग बघा हजीर आहे तिथे. साधू संत बसलेलेच आहेत, घातिले मांडिले दुकान, अरे धन्याचा हा माल आणि मी तो हा माल फार वाहे. अरे द्यायलाच बसलेले आहेत फुकट. नाम फुकट चोखट, नाम घेता नये वीट. अरे कुठल्याही प्रकारचा विटाळ नाहीये किंवा वीट नाहीये, पण आम्ही आज विटाळालाच पकडून बसतोय. यो मेला तो मेला, याला सुतक त्याला सुया, असंच चाललेलं आहे. मर कुठेतरी जाऊन असाच. अरे माझ्या द्रौपदी आईचं वस्त्रहरण झालं तेव्हा कुठे होती द्रौपदी आई? काय चाललेलं द्रौपदी आईच्या? भर सभेत चौकामध्ये त्या सभेत मध्ये घेऊन आले तेव्हा कुठे होती? बाजूला होती ना. ज्या स्त्रियांना जे गोष्ट होते ती गोष्ट त्या माझ्या द्रौपदी आईला पण होत होती. आणि त्यावेळी ही मंडळी गप्प बसली. म्हणून पापाचे धनी झाले माय बापांनो. होते किती ज्ञानी पंडित होते. आणि माझ्या श्रीकृष्ण भगवंताने अरे साडी झाला त्या भगवंताला. मग त्या भगवंताला विटाळे का हो? अरे विटाळीचा देह विटाळी जन्मला आणि तोया नामे शुद्ध झाला. कधी टकोरात यायचं? माझे बाबा बोलायचे आयसी मती जय, टकोरा बोलायचे. अजून टकोऱ्यात बसत नाहीये. ऐसी मती ना, हा हे विश्वशी माझे घर, ऐसे टकोरे जयाचे. माझ्या बाबांचे शब्द आहेत माय बापांनो. स्थिर किंबहुना चर आणि अचर आपणच झाला. अरे भगवंत तुमचं सगळं करायला बसलेला आहे, फक्त तुम्ही त्याचे व्हायला तयार व्हा. भगवंत सांगतो की अरे हा एकदा का माझं करायला लागला ना, एकदा का याने निश्चय केला की बस याचं सगळं मी पालन पोषण करतो. अनन्य अनन्य भाव याचा उत्पन्न झाला पाहिजे. आई असते आई, आईला लहान मूल होतं तो काय असतो? आईशी अनन्य असतो. त्याला काहीच देणं घेणं नसतं की मला कुठले कपडे घातलेत, मला काय खायला देते, मला काय सजवलंय, मला कुठली चप्पल घातली, काही देणं घेणं नसतं. त्याचा फक्त एक काय असतं? विश्वास असतो आईवर. आई जे करेल ते माझं योग्य करेल.
मग तसा माझा विश्वास फक्त माझ्या सद्गुरूवर एकदा का जडला, एकदा का लागला की मग सगळं सारस्व माझं सारथी माझा सद्गुरू होतो. माय बापांनो, माझं सगळं जे आहे ना दुःख ते सगळं माझं सद्गुरू घेतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणाची होय देव गुरु. अरे साक्षात माझा पांडुरंग परमात्मा माझ्या सद्गुरूच्या कृपेने माझा सद्गुरू बनून येतो. पण आम्हाला कळत नाही, आम्ही नावं ठेवतो. कारण हे दिसतंय ना, हे मायावशी, मायाच्यामुळे आम्ही त्या देहाला बघतो आणि त्याचे विकार आम्हाला दिसतात. बाबा सांगायचे गाय काय खाते ना बघू नका, पण गायीचं पवित्र असं दूध आहे ना, त्याचं सेवन केल्यानंतर तुम्ही काय व्हाल? ताकदवान व्हाल, बळीवंत व्हाल, बळकट व्हाल. मग त्याप्रमाणे माझ्या सद्गुरूने दिलेलं नाम आहे, त्याचं काय एकदा अनुकरण केलं, त्याने सांगितलेल्या मार्गाने जर तुम्ही ते जपलं की मग साक्षात भगवंत झाल्याशिवाय राहणारच नाही. माय बापांनो, आज सगळीकडे चाललेला आहे गुरु परंपरा आणि शिष्य गुरु, गुरु शिष्य, गुरु शिष्य. अरे पण कुठे चाललंय? गुरु कुठे आणि शिष्य कुठे? काहीच ताळमेळ नाहीये आणि नामाचा तर विषयच नाहीये. फक्त पाठ पाठांतर, 4 पढे 6 पढे 18 मुखपाठ, आत्मज्ञान की खबर नहीं, अरे जैसे बडबडे भाट. असंच चाललेला आहे परमार्थ. कधी पोचणार या सामान्य जीवाला, कधी कळणार? पण आपला तसं नाहीये. बाबांनी सांगितलं ना, एकदा का त्या साधकाला ते नाम भेटल्यानंतर तो गप्प बसतच नाही. माय बापांनो, मला एकदा का तो अनुभव आला भगवंताचा किंवा मला त्या नामाचा अनुभव आला, नाम आणि भगवंत वेगळा नाही आणि संत निमित्त त्या प्रतिमा, देवतेची संत, संततेची देव आणि निमित्त त्या प्रतिमा. आणि बाबा सांगायचे तुम्ही पण तेच आहात, तुम्ही वेगळे नाहीये. पण इथे सांगणारा जातीवंत नाहीये, याचं टकोरट स्थिर नाहीये. म्हणून हे बसलेले वेगळे आणि मी बसलेला वेगळा असं जाणतोय तो. म्हणून कधी मेळ बसेल माय बापांनो? जोपर्यंत ऐक्य होत नाही तोपर्यंत मेळ बसणार नाहीये. आणि त्याच्यासाठी फक्त सद्गुरू, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. फक्त त्या सद्गुरूचे पाय. मग कुठले पाय हो? 10 बोट असलेले पाय का अजून कुठले पाय? अरे ते नामस्मरण, ते भगवंताचं, ते अनादि परब्रह्म. अरे जगदादि विश्राम धाम, तया ते एक नाम त्रिधा पयसे. ते कीर अनाम अजाती, अविद्याची या राती, माझी ओळख वया श्रुती खूण केली. ते नाम कधीपासूनच आहे? तर अनादि. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. तेथे एक ढाळगज निर्माण झाली, कानोबा तेरे तेरे ते नाम. पै सृष्टीच्या उपक्रमा, पूर्वी का विरक्तमा. अरे वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता, मज ईश्वरा त्यानं ओळखू शके, तर सृष्टीही करू शके. अरे तो थोरू केलाय के नामे जेने. अरे त्या ब्रह्मदेवाला भटकत होता, सृष्टीचं कार्य दिलं करायला, पण भटकत होता, वेडा पिसा झाला भगवंत ब्रह्मदेव. काही कळेना काय करू. मग शेवटी भगवंताने अवतार घेतला आणि काय केलं? हंसाचं रूप धारण करून हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सकयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम
लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली ओ सकयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली ओ सखयानंद माऊली शांतामाई माऊली ओ बंडो बाबा माऊली शांतामाई माऊली हो बंडो बाबा माऊली केरो बाबा माऊली ओ श्रीपाद बाबा माऊली केरो बाबा माऊली हो श्रीपाद बाबा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली ओ सकयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली हो सखयानंद माऊली रामदास बाबा माऊली ओ नारायण बाबा माऊली रामदास बाबा माऊली हो नारायण बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली ओ नाना बाबा माऊली रोहिदास बाबा माऊली हो नाना बाबा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली ओ सगळ्यानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली हो सखयानंद माऊली हे नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली ओ सगळ्यानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलभीम बाबा माऊली हो सखयानंद माऊली अशी जी परंपरा ही जी परंपरा आपल्या भाग्यात आली म्हणून आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे कारण या साधू संतांनी तो भगवंत आम्हाला दाखवला आम्हाला जाणून दिला नवे नवे भगवंत स्वरूप करून ठेवले पण आज नाम काय आणि नाव काय याच्यामध्येच चालू आहे आणि हे अनादि नाम अनादि परब्रह्म हे जे नाम आहे हे काय होतं ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नव्हतं आणि म्हणून वेळापिसा झालेला आणि हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केलेला आहे आणि तेव्हा कुठे ही सृष्टीचं निर्माण करता आले आहे ते सामर्थ्य त्या ब्रह्माला आले आणि हे नाम प्रत्येक हा नाम धारक आहे ना याच्यापर्यंत पोहोचलेला आणि हेच नामाचा उपदेश जगभर व्हावा याच्यासाठी साधू संतांचा अट्टास आहे साधू संतांचा अवतार आहे बाकी कशासाठी नाही नामा परते साधन नाही आणि जे तू करशील अनेक काही हकारुने सांगे तुका नाम घेता राहूच नका नामाशिवाय गत्यंतर नाही माय बापांनो आणि हे नाम ही रीत आहे माय बापांनो काना वचनाची आहे भेटी सरी साची आहे पै किरीटी आणि वस्तू होऊनी उठी कवणू ऐकू ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नकाड राणा जाऊ तुम्ही अरे ही साधू संतांची रीत आहे साधू संत नामाचा उपदेश करतात या जीवाला भगवंताला आवडणारी पवित्र अशी तुळशीची माळ त्या जीवाच्या गळ्यामध्ये धारण केली जाते साधू संतांच्या मार्फत जसं लग्न लागताना पती काय करतो आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान करतो कोणाच्या मार्फत तर भटजीच्या नाही का आणि मग त्याचप्रमाणे माझे साधू संत भगवंताचा साक्ष होऊन नवे नवे भगवंतच स्वतः त्या साक्षी भावाने येऊन त्या जीवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतात आणि ते अनादी काळाचं नाव त्याच्या कानामध्ये पेरतात जसं जन्माला आल्यानंतर बाळाच्या कानामध्ये आत्याबाई काय करते तर त्या बाळाला गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या फिरवता ना
पाळण्याच्या अवती आणि नंतर आत्याबाई कानामध्ये काय फुंकते तर नाव हा उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेविले नावेशी ओ दे तुठे. या बाळाला पण तसंच केलं आत्याबाईंनी. नवे 5 जणी आल्या 10 जणी आल्या, गोविंद घ्या गोनी गोपाळ घ्या. अरे पण गोविंद राहिला बाजूला, गोपाळ राहिला बाजूला आणि वैभव याच नावाला जागृत झाला. आता मरेपर्यंत वैभवच, झोपेत पण वैभव हाक मारली तर हो दिल्याशिवाय राहणारच नाही. एवढं अंग वळण झालेलं आहे, एवढा त्याचा अभाव झालेला आहे. मग तसंच ही जर अज्ञानाची भ्रांती जर काढायची असेल, म्हणून साधू संत जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोण. यामध्ये साधू संत त्या कानामध्ये ते अनादी काळाचं जे भजन चालू आहे, अखंड भगवंताचं नामस्मरण, ते नाम ते पेरतात आणि मग त्या जीवाला त्या साधकाला काय होते तर अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात. त्या नामाचं चिंतन करायला लागतो आणि मग त्या एकदा नामाचं चिंतन करायला लागल्यानंतर सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहत ती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी आणि मौन वाक्य फुटी धरोणी राही टाके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मिळवणी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी दयावरी. अशा प्रकारे तो त्याचे भाव जागृत होतात. नवे त्याला देव स्वरूप प्राप्त होतो, नवे तो आनंद होतो, नवे तो सत्य होतो. मग कुठल्याही प्रकारचा त्याला आता भय राहत नाही, कुठल्याही प्रकारचं. मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. कारण आता या देहाचा आणि त्याचा संबंधच उरत नाही. हा देह माझा नसून मला उचना घेतलेला आहे आणि हा मला पुन्हा त्या पंच तत्वांना द्यायचा आहे. आणि हे मी देहाच्या पलीकडे आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी विश्वव्यापक आहे, मी सत्य आहे, मी साच आहे. आणि ही जेव्हा त्या साधकाला प्रचिती येते मग आनंदले मन ते प्रेमे पाझरती लोचन. अशा प्रकारे त्या साधकाला त्या नामाचा तात्काळ लागली मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा मार खरा आणि तुरंतुरा वस्तुशी. या उक्तीप्रमाणे ते नाम एकदा का तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर, या जीवापर्यंत पोहोचल्यानंतर मग त्याची चिंता आता बाजूला होते. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. आणि अशा प्रकारे हा जो मार्ग खरा शाश्वत मार्ग या साधू संतांनी आजपर्यंत या एकादशीच्या कार्यानिमित्त प्रवचन असो, कीर्तन असो, हरिपाठ असो या मार्फत अखंड चालू ठेवलेला आहे. कोणी पण यावं, कोणीही या, पण हा मार्ग घेतल्याशिवाय बाहेर पडू नका. हा जो सत्याचा मार्ग, खरा मार्ग, भगवंताचा मार्ग, नवे भगवंत होण्याचा मार्ग जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत इथून जाऊ नका. आणि म्हणून हे धर्म मंडप आहे, म्हणून हा पंधरवड्याचा अट्टास आहे, हा एकादशीचा कार्य आहे चळवळीचे. जो करेल तयाचे येथे पाहिजे अधिष्ठान पाहिजे आत्मेयाचे. म्हणून वेळ झालेली आहे. 4 मिनिटं आहेत. इथे ते सांगायचं काय की बाबा जोपर्यंत ओवी घेतलेली आहे पै सर्व भावेशी उखिते ते गोपिले मज चित्ते तैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नसे. याचा अर्थ काय, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल
कोणताही व्यवहार जाणत नाही. त्यांनी संपूर्ण मनोभावाने स्वतःला माझ्या ठाई अर्पण केले. त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही चांगले त्याला आढळत नाही. माझ्या नावाने ठेविले. याप्रमाणे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करीत असतात त्याची सेवा मी करतो असं भगवंत सांगतायत. ते त्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्या वेळेला त्यांच्या संबंधीचा भार मी उचलतो. मग जे जे त्यांना करायचे ते सर्व मला करायचे असते. म्हणजे भगवंत आपली सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतो. त्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पिल्लांचं जीवनासाठी पक्षीन जाते नाही का. पक्षीन त्याचं जोपर्यंत तो काबिल बनत नाही तोपर्यंत सगळा भार कोण करतं तर ती पक्षीन उचलत असते. आणि त्याचप्रमाणे सगळा भार माझे साधू संत उचलतात आणि तुम्हाला काय करतात या वाटेतून मोकळं करतात. जी वाट लागलेली आहे ना तुमची येरझार लागलेली ही खंडन करतात आणि तात्काळ तुम्हाला मोक्षाचा धनी बनवतात. एका ठिकाणी अजून एक ओवी आहे. 8व्या अध्यायात देह वैकल्याचा वारा अरे झणे लागे या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत येते. त्या भक्ताचा निष्काम प्रेमाचे एवढे ऋण भगवंतावर असतात ना. तो भगवंत बोलतो अरे मी त्याच्या शेवटच्या क्षणाला जाईल. त्याला काय करतो मी पिंजरा बनवतो. म्हणजे शेवटच्या क्षणाला त्या जीवाची धडपड होत असते. वैकल्य म्हणजे तो कासावीस होतो. घाबर बुंदीला जातो. घाबरतो काय होईल आता. मग भगवंत बोलतो तेव्हा मी आहे त्याचं रक्षण करायला. तो त्याचा पिंजरा बनवतो. भगवंत बोलतो मी त्याला वारा घालतो. कशाचा ज्ञानाचा. त्याचा अज्ञान त्याचा अहंकार मी झाडून टाकतो. असं भगवंताचे शब्द आहेत. आणि त्याला काय करतो माझ्या स्वस्वरूप. अरे त्याला त्याचं नामस्मरण पण करायची गरज नाही. देवाचे शब्द आहेत. देवाने सांगितलं त्याचं नामस्मरण त्याला करायची गरजच उरत नाही. कारण तो मुख ना बोले कंठ ना हले अरे जीवान स्मरे राम हम बैठे आराम हमारा जप करे आत्माराम. अशा प्रकारे तुमची सेवा अरे भगवंत करायला तयार आहे ना माय बापांनो. आज आम्हाला नगरसेवक आपली सेवा करायला तयार झाला ना आम्ही उड्या मारतो नाही का. अरे तो भगवंत साक्षात सगळ्यांचा ब्रह्मांडाचा मालक तो तुमची सेवा करायला शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा सांभाळ करायला तयार आहे. आम्हाला त्याग करायला नको. अजून आम्हाला माळ घालायचं सांगितलं ना तर ऐकत नाही. काटा येतो अंगावर. मरू पण माळ घालणार नाही. आमच्या आत्याचे शब्द आहेत. आम्ही आत्याला सांगायला गेलेलो म्हणजे असंच भेटायला गेलो आणि विषय काढला. कारण येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. सगळं खाटेवर बसते चालता येत नाही. पाय वाकडे झालेत हात पाय फ्रॅक्चर झालेत पण तरी पण अद्याप कळेल ना. ऐसी दशा येईल माहितीये का. ती पण ओवी आहे. नाही ती पण आहे. ऐसी दशा येईल पुढे ते मन होईल वेडे तव चिंतुनी ठेवी चोखडे. आत्मज्ञान करून घे माय बापांनो. कशी येईल ना ती शेवटची पाळी सांगता येत नाही. आज शरीर धड धाकट आहे. उद्या असाच जाशील वाकडा होशील. नाकातून शेंबूड येईल. डोळे दिसणार नाही. कान बहिरे होतील. ही अवस्था प्रत्येक जीवाची येणार आहे. आपल्याला वाटतं अरे पण कधी जागा होणार मग. म्हणून साधू संत उठा जागे वारे आता आणि शरण जा स्मरण करा पंढरीनाथा आणि भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या. अरे एवढं सांगून टाव फोडून सांगतायत. आणि साधू संत मंडळी त्याच्यासाठी सदा कदा अवताराला येत आहेत पण तरी पण अद्याप टकोऱ्यात येत नाही. म्हणजे किती अज्ञानी आहे. किती अज्ञान बोकांडी बसलेलं आहे आपल्या. म्हणून झडोडी वाहिलाने ये भक्तीच्या मागेला वाटेला तरीच पाविसे अव्यंग निज धाम माते. बस म्हणून झालेली सेवा जी काय वेडीवाकडी बोलण्याचा प्रयत्न केला माझ्या साधू संतांनी बोलून घेतलं. आणि त्याचप्रमाणे
त्यांनाच अर्पण करून तुम्ही इथे बसलेल्या वडीलधारे आई वडील यांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.